Good morning, student. Yesterday we have learned in this chapter. आपण या चॅप्टरमध्ये बघितलं, जो पॅराग्राफ बघितला या चॅप्टरचा, त्यामध्ये बघितलं की कशा प्रकारे बर्टी, त्याची आई आणि बाबा या दोघांमध्ये त्या व्हाईट लॉयनबद्दल कशा प्रकारे वाद निर्माण झालेला होता. त्याची आई म्हणाली की बर्टी आणि त्याच्या आईला वाटत होतं की तो व्हाईट लॉयन जो आहे तो आपल्या घरी राहायला पाहिजे, परंतु त्याच्या बाबांचा नकार होता की त्याची वाढ होत आहे आणि त्याची वाढ होणाऱ्या लॉयनला आपण घरी ठेवू शकत नाही, हे तुलासुद्धा माहीत आहे. त्याप्रमाणे त्याची आई म्हणाली की ज्याप्रमाणे त्याला आपली गरज आहे, आपल्यालासुद्धा त्याची गरज आहे आणि बर्टीला खेळायला कोणीच नाही आहे. त्यामुळे ती सॅडली एकदम दुःखी होऊन त्याला म्हणाली, त्या बर्टीच्या वडिलांना म्हणाली की त्याला एकतर खेळायला भाऊ किंवा बहीणसुद्धा नाही आहे. जर आपण याला ठेवलं तर बर्टी त्याच्यासोबत खेळू शकेल. तर हे ऐकल्यानंतर त्याच्या बाबांनी त्यांना व्हाईट लॉयनला घरी ठेवण्यासाठी होकार दिला आणि बर्टीने बघितली की बर्टी जिथे पण जायचा तिथे त्याच्या मागे तो द्यायचा. अगदी बाथरूममध्ये सुद्धा ते दोघेही एकमेकांपासून वेगळे राहू शकत नव्हते. बर्टीने बघितले की ज्याप्रमाणे तो दिवसभरात एका दिवसात त्याला 4 टाईम 4 टाईम त्याला मिल्क प्यायला पाहिजे. मिल्क पिल्यानंतर त्याला एक बाउल भरून सूप प्यायला पाहिजे आणि सूप पिल्यानंतर त्याला इम्पला नावाचं जे मीठ आहे, इम्पला नावाचं जे मांस आहे ते त्याला खायला पाहिजे आहे, जे खाल्ल्याने त्याची ती वाढ होणार आहे आणि ती वाढ कशी होणार आहे, एकदम फास्टली होणार आहे. आणि जसजशी त्याची वाढ होणार तसतशी त्याच्या खाण्यामध्ये, त्याच्या डाईटमध्ये त्याला जास्त प्रमाणात त्याला खायला लागेल. तर हे आपण कालच्या पिरियडमध्ये बघितलेलं होतं. नाऊ आय एम गोइंग टू स्टार्ट लास्ट पॅराग्राफ इन दिस चॅप्टर. फॉर द फर्स्ट टाइम इन हिज लाईफ बर्टी वॉज टोटली हॅपी. तर बर्टी फायनली खूप हॅपी होता. त्याच्या लाईफमध्ये तो फर्स्ट टाईम खूप असा पूर्णपणे हॅपी होता, खूप आनंदी होता. द लॉयन क्यूब वॉज ऑल द ब्रदर्स अँड सिस्टर ही कुड एव्हर वॉन्ट अँड ऑल द फ्रेंड्स ही कुड एव्हर नीड. ज्याप्रमाणे त्याला खेळायला त्याच्यासोबत कोणी मित्र नव्हते किंवा त्याला भाऊ किंवा बहीण हे कोणीही नव्हतं आणि त्यामुळे भाऊ बहीण नसल्यामुळे तो कोणाशीही खेळू शकत नव्हता. तर हा जो लॉयन क्यूब होता हा त्याच्यासाठी भाऊ बहीण हे सर्व होता आणि त्याचप्रमाणे त्याला मित्रसुद्धा नव्हते. तर हा जो लॉयन आहे तो मित्रसुद्धा त्याचा बनला होता. अशा प्रकारे तो त्याच्या लाईफमध्ये पहिल्यांदाच खूप असा आनंदी होता. The two of them would sit side by side on the sofa and watch the great red sun go down over Africa. तर ज्याप्रमाणे बर्टी जिथे पण जायचा त्याच्या मागे तो जात असे. अगदी बाथरूममध्ये सुद्धा त्याला जर जायचं असेल तर तो सुद्धा लॉयन क्यूबसुद्धा त्याच्या मागे जात होता. तर बघा इथं पिक्चरमध्ये दिसत आहे हा जो सोफा आहे त्या सोफाच्या सोप्यावर सुद्धा ते सोबत साईड बाय साईड म्हणजे एकमेकांच्या बाजूला असे बसलेले आहे आणि विंडोमधून जो रेड कलरचा सन आहे तो रेड कलरचा सनसुद्धा ते त्या सोप्यावर बसून बघत आहे. अँड बर्टी वूड रीड हिम पीटर अँड द उल्फ. आणि बर्टीच्या हातात जे बुक्स आहे ते पीटर अँड द उल्फ ही स्टोरी तो काय करत आहे, रीड करत आहे बर्टी. अँड ॲट द एंड ही वूड ऑलवेज प्रॉमिस हिम दॅट ही वूड नेवर लेट हिम गो ऑफ टू अ झू. आणि ज्याप्रमाणे बर्टी पीटर अँड द उल्फ हे स्टोरी काय करत आहे, तो रीड करत आहे आणि रीड करत असताना तो एंडला म्हणतो की मी तुझा प्रॉमिस करते, मी नेहमीच तुला प्रॉमिस करते की मी तुला कुठेही कोणत्याही झूमध्ये तुला सोडणार नाही किंवा तुला तिथे ठेवणार नाही. अँड लिव्ह बिहाइंड बार्स लाईक द उल्फ इन द स्टोरी. आणि या स्टोरीमध्ये जो उल्फ आहे त्याप्रमाणेच मी तुला काय करणार आहे, ठेवणार आहे. अँड द लॉयन क्यूब वूड लुक अप ॲट बर्टी विथ हिज ट्रस्टिंग अंबर आयजेस.
तर अंबर मीन्स बिटवीन ब्राऊन अँड येलो इन कलर. तर त्याचे जे डोळ्याचा कलर होता तो ब्राऊन आणि येलो कलरचा होता. त्याचे जे आईज होते ते ब्राऊन अँड येलो कलरचे होते. तर अशा प्रकारे बर्टीनी काय केलेलं होतं, त्याला प्रॉमिस केलेलं होतं की मी तुला कधीही सोडून जाणार नाही, तुला कोणत्याही झूमध्ये मी तुला ठेवणार नाही. अगदी या स्टोरीमध्ये जसा उल्फ आहे तसं तुला जीवन मी जगवेल. आणि हे शब्द ऐकल्यानंतर जो लॉयन क्यूब होता तो त्याच्याकडे अगदी विश्वासाने अंबर आयजेस टू म्हणजे त्याचे जे ब्राऊन आणि येलो कलर त्याचे आईज जसे जे होते ब्राऊन आणि येलो कलरचे, तर त्या डोळ्यातून त्याची विश्वास काय होत होता, दिसत होता की कशा प्रकारे तो त्याच्यावर विश्वास ठेवत होता की तो आपल्याला कुठेही झूमध्ये ठेवणार नाही. तर हा जो लॉयन होता तो त्याच्याकडे अशा प्रकारे बघत होता. व्हाय डोंट यू गिव्ह हिम अ नेम, हिज मदर आस्क वन डे. एके दिवशी मग त्याच्या आईने विचारलं की आपण जर या लॉयनला काही नाव ठेवायचं का, लॉयनला काही कोणतं नाव द्यायचं का. बिकॉज हे डझंट नीड वन, रिप्लाय बर्टी. परंतु बर्टीनी त्याच्यावर उत्तर दिलं की त्याला नावाची काहीच गरज नाही. ही अ लॉयन नॉट अ पर्सन, लॉयन्स डोंट नीड नेम. तर हा एक लॉयन आहे, तो एक व्यक्ती नाही आहे, तर हा एक लॉयन आहे आणि लॉयनला नावाची गरज नाही आहे. बर्टीज मदर वॉज ऑलवेज वंडरफुली पेशंट विथ द लॉयन. तर बर्टीची जी मदर होती ती नेहमीच त्याला अगदी वंडरफुली आश्चर्यकारक त्याच्यावर संयम होता, तिचा त्याच्यावर खूप असा संयम होता त्या लॉयनवर. नो मॅटर हाऊ मच मेस मीन्स गोंधळ किंवा गबाडेपणा. नो मॅटर हाऊ मच मेस ही मेड, हाऊ मेनी कुशन ही पाउंड ऑन अँड ड्राइव्ड अपार्ट. तर तिला कोणत्याच बाबीची त्या लॉयनबद्दल जी काही बाब होती त्या बाबीबद्दल तिला कोणतीही शंका नव्हती किंवा कोणतीही असं काहीच वाटत नव्हतं तिला. तर तो ज्याप्रमाणे मेस म्हणजे ज्याप्रमाणे तो गबाडेपणा करायचा लॉयन, आणि कुशन ज्या उशा होत्या त्या उशावर जाऊन तो काय करायचा, फेकायचा किंवा त्याच्यावर बीट करायचा. तर यावर सुद्धा, या बाबीवर सुद्धा तिला कोणतंच ऑब्जेक्शन नव्हतं. आणि नो मॅटर हाऊ मच क्रॉकरी ही स्मॅच, आणि ज्याप्रमाणे त्यांनी क्रॉकरी मीन्स मातीच्या भांडी ज्या मॅश केलेल्या होत्या, फोडलेल्या होत्या, यावर सुद्धा तिचं काही ऑब्जेक्शन नव्हतं. म्हणजे लॉयन जे काही करायचा त्या प्रत्येक गोष्टीवर तिचं काहीच असं ऑब्जेक्शन नव्हतं. ती त्याच्यावर एकदम असा संयम होता तिच्यावर. नन ऑफ इट सीम टू अपसेट हर, आणि ती कोणत्याही गोष्टीमध्ये अपसेट नव्हती. अँड स्ट्रेंजली शी वॉज हार्डली इवर शॉल इल दिस डे, आणि थोड्या दिवसात या दिवसामध्ये तिला एक कदाचित बिमार पडल्यासारखं म्हणजे आजारी पडल्यासारखं वाटू लागतं. देअर वॉज अ स्प्रिंग टू हर स्टेप अँड हर लाफ्टर पिल्ड अराउंड द हाऊस. अँड स्प्रिंग मीन्स एकदम उडी घेणे, टू हर स्टेप. तर तिने पटकनच अशी स्टेप घेतली, एक उडी मारली, आणि हर लाफ्टर पिल्ड अराउंड द हाऊस, आणि त्या सोललेली त्या हाऊसमध्ये पूर्ण हाऊस भरून, पूर्ण घर भरून ते लाफ्टर एक आनंददायक असं घर, पूर्ण त्या घरामध्ये आनंद पसरून गेला. हिज फादर वॉज लेस हॅपी अबाउट इट, परंतु त्याचे जे बाबा होते ते थोडेसे हॅपी होते, आणि आई आणि बर्टी जो होता तो खूप असा हॅपी होता, आणि तो पहिल्यांदाच असा इतका आपल्या जीवनामध्ये बर्टी हॅपी होता. परंतु त्याचे बाबा जे होते ते लेस हॅपी होते. लॉयन्स ही हॅड मटर ऑन शूड नॉट लिव्ह इन हाऊसेस. त्याच्या बाबाचं म्हणणं होतं की हा जो लॉयन आहे त्याची वाढ होणार आहे, आणि वाढ होणाऱ्या लॉयनला आपण घरी ठेवू शकत नाही. यू शूड कीप हिम आउटसाइड इन द कंपाऊंड. आपण त्याला घरी नाही ठेवायचं, तर आपण त्याला कंपाऊंडच्या साईडनी जे फार्म हाऊस बांधलेलं आहे त्या फार्म हाऊसमध्ये ठेवायचं. बट दे नेवर डीड, परंतु ते त्यामध्ये मान्य नव्हते. फॉर बोथ मदर अँड सन,
आणि ते दोघेही आई आणि मुलगा जो होता बर्टी, ते दोघेही त्याला बाहेर कंपाऊंडमध्ये फार्म हाऊसमध्ये ठेवायला काय होते, तयार नव्हते. त्याला घरीच ठेवायचं म्हणून असा त्यांचा आग्रह होता. द लॉयन हॅड ब्रॉट न्यू लाईफ टू देअर डेज, लाईफ अँड लाफ्टर. तर अशा प्रकारे जे लॉयनचं जीवन होतं त्याला एक नवीन जीवन मिळालं. जे बर्टी आणि त्याच्या आईमुळे त्याला एक नवीन जीवन मिळालं. आणि तो खूप असा त्याची जी लाईफ होती आणि त्याचे जे दिवस होते चालले ते खूप लाफ्टरमध्ये चाललेले होते. तर हे जे हार्डवर्ड्स आहे ते तुम्हाला नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे. यावर आधारित काही हार्डवर्ड्स आहे, हे तर तुम्हाला करायचंच आहे नोटबुकमध्ये त्यावर. आणि हे मराठीत जे मिनिंग लिहिलेलं आहे ते सुद्धा लिहायचं आहे. अंबर मीन्स तेल स्फटिक, मेस मीन्स गोंधळ किंवा गबाडेपणा, स्प्रिंग मीन्स एकदम उडी मारणे, अँड पील मीन्स सोललेली. तर हे सुद्धा हार्डवर्ड्स तुम्हाला लिहायचं आहे. तर क्वेश्चन नंबर ए जो आहे, कम्प्लीट दिस सेंटेन्स, तो आपल्याला बघायचा आहे. फर्स्ट आहे, द आयजेस ऑफ द 3 हायनाज वेअर फिक्स्ड ऑन द वॉटर होल. तर त्यात ज्या 3 हायनाज होते त्यांचे जे आईज होते ते कुठे होते, फिक्स झालेले होते द वॉटर होलकडे. सेकंड आहे, बर्टी ट्राईड टू चेज अवे द हायनाज बाय एलिंग, स्क्रीमिंग अँड व्हेविंग हिज हँड्स वाईडली. तर बर्टीनी खूप प्रयत्न केला त्या हैनांना दूर पोहोचवण्याचा, दूर पाठवण्याचा. कारण कसा प्रयत्न केला, एलिंग, स्क्रीमिंग, त्यांनी खूप ओरडले, किंचाळले आणि हाताने हातवारे करू करू त्यांना दूर पळून लावलं. थर्ड आहे, द हायनाज वेअर फायनली चेज अवे बाय. तर जे हैना होते ते फायनली तिथून पळून गेले. कशामुळे पळून गेले, बर्टीज मदर विथ शॉर्ट फॉर्म हर रिफल. बर्टीची जी आई होती तिने काय केलेलं होतं, जे शॉर्ट रिफल आणलेलं होतं त्यामुळे ते हैना दूर पडून गेले. 4 आहे, आफ्टर द क्यूब वॉज गिवन सेव्हरल बाथ, बर्टीज मदर ॲग्री दॅट. तर क्यूबचं जे त्यांनी खूप आंघोळ केली त्याची 5 टाइम्स, त्यामुळे बर्टीची आई होती ती ॲग्री झाली. कशामुळे झाली, द लॉयन क्यूब वॉज इंडीड व्हाईट. तर तो जो लॉयन होता तो काय होता, व्हाईट होता, म्हणून ती ॲग्रीड झाली. 5 नंबर आहे, बर्टी वूड रीड टू द लॉयन क्यूब फ्रॉम द बुक. तर बर्टी जो बुक वाचत होता, तर त्या बुक वाचल्यानंतर त्यांनी त्याला काय केलं, बर्टी जो बुक वाचला होता, पीटर अँड द वुल्फ हे बुक वाचत होता, आणि त्यांनी प्रॉमिस केलं त्याला की ही वूड नेवर लेट हिम गो ऑफ टू अ झू. तो कधीही त्याला झूमध्ये टाकणार नाही. अँड लिव्ह बिहाइंड बार्स लाईक द वुल्फ इन द स्टोरी. आणि या स्टोरीमधला जसा वुल्फ आहे, त्या स्टोरीमधला तसा वुल्फ आहे, त्याचप्रमाणे मी तू जीवन इथे जगवेल. 6 नंबर आहे, बर्टी मदर वूड हार्डली ब्लँक्स आफ्टर द लॉयन क्यूब केम टू लिव्ह विथ देम. तर बर्टीची आई जी थोडीशी बिमार झालेली होती, आजारी पडलेली होती, तर या लॉयनमुळे ती काय झाली, चांगली झाली, इवन बी इल. तर अशा प्रकारे हे जे आपण सेंटेन्स आहे ते कंप्लीट केलेले आहे. आणि हे सेंटेन्स तुम्हाला वर्कबुकमध्ये तर कंप्लीट करायचंच आहे, परंतु नोटबुकमध्ये सुद्धा 1 टाइम राईट डाऊन करायचं आहे. तर क्वेश्चन नंबर बी, आन्सर दिस क्वेश्चन. त्याच्यामधला आहे फर्स्ट, व्हॉट चेंज डिड द क्यूब ब्रिंग इन बर्टीज मदर. तर बर्टीची जी मदर होती तिच्यामध्ये काय चेंज झालं ह्या क्यूबमुळे. त्याचा आन्सर आहे, बर्टीज मदर वॉज हॅपी अँड व्हेरी पेशंट विथ द लॉयन क्यूब. शी वॉज नॉट ॲज इल ॲज शी यूज टू बी. देअर वॉज अ स्प्रिंग इन हर स्टेप अँड हर लाफ्टर पील्ड अराउंड द हाऊस. हे आन्सर तुम्हाला परत 3 टाइम लिहायचं आहे. सेकंड आहे, व्हॉट काइंड ऑफ अ बॉय डू यू थिंक बर्टी वॉज, डिस्क्राईब हिम इन युअर ओन वर्ड्स. तर बर्टी हा एक काइंड बॉय आहे, तर तुम्ही त्याच्याबद्दल तुमच्या शब्दामध्ये डिस्क्रिप्शन करा, त्याचं वर्णन करा. त्याचा आन्सर आहे, बर्टी वॉज अ क्वाईट लोनली बॉय, लवली बॉय. He had no brother or sister or friends to play with. He was brave and kind and took great care of his pet lion. तो एक खूप छान असा मुलगा आहे.
त्याला खेळायला ब्रदर सिस्टर आणि फ्रेंड्स नाही.